आणि आपण पाहत आहात लोकन्याय मराठी न्यूज चॅनल। ख्रिस्ती धर्माची बदनामी थांबवा, श्रीरामपूरमध्ये अप्पर पोलीस अधीक्षकांना निवेदन। श्रीरामपूरमध्ये कथित धर्मांतर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ख्रिस्ती मिशन चर्च बचाव समितीने अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांना निवेदन देत ख्रिस्ती धर्माची बदनामी करण्याचे षडयंत्र थांबवावे अशी मागणी केली आहे। समितीच्या निवेदनानुसार श्रीरामपूर येथे घडलेल्या कथित धर्मांतर प्रकरणात आरोपी मोहन आडांगळे आणि व्यंकटेश आडांगळे यांनी एका पीडित मुलीला चर्चमधील पाणी पाजून बायबलच्या पाया पाडण्यास भाग पाडल्याचा आरोप काही माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आला। मात्र या दोन्ही आरोपींचा ख्रिस्ती धर्माशी कोणताही संबंध नसल्याचा दावा समितीने केला आहे। ख्रिस्ती धर्मात अशा प्रकारचे कोणतेही धार्मिक विधी अथवा प्रथा नसल्याचे स्पष्ट करत धर्माच्या नावाखाली खोटी माहिती पसरवून समाजाची बदनामी करण्याचे प्रयत्न तात्काळ थांबवावेत अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। तसेच संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी आणि आरोप सिद्ध न झाल्यास खोटे आरोप करणाऱ्या व्यक्ती किंवा संबंधितांवरही कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी समितीने केली आहे। यावेळी पास्टर पीटर बणकर, रेव्हरंड राजेश करडक, पास्टर शैलेश अमोलिक, रेव्हरंड ए.एस. अमोलिक, दीपक कदम, विजय बरसे, बाबासाहेब जाधव, विल्सन बोर्डे, प्रवीण शिंदे, सुनील थुबे, सुभाष खरात, सागर जोगदंड, रवींद्र लोंढे, फ्रान्सिस साळवे, कार्तिक चांदेकर, सुनील तोरणे, एस.पी. पंडित, प्रकाश निकाळे, अजय गायकवाड, सुधीर बारसकर, बबन जाधव, समीर आल्हाट, अशोक त्रिभुवन, भालेराव बियार, संजय साळवे आदींसह मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव उपस्थित होते। राजेंद्र सूर्यवंशी, लोकन्याय मराठी न्यूज, श्रीरामपूर। मागील काही दिवसांमध्ये श्रीरामपूर येथील काही वृत्तवाहिन्यांमधून ख्रिश्चन समाजाविषयी काही बदनामीकारक गोष्टी प्रसिद्ध झालेल्या आहेत। उदाहरण द्यायचं झालं तर एका प्रकरणामध्ये प्रकरण वेगळं असताना देखील ते आरोपी जे आहेत ते ख्रिस्ती धर्मगुरू आहेत आणि त्यांनी ख्रिश्चन धर्माचं पवित्र पाणी पाजून किंवा आमचा जो ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे पवित्र शास्त्र त्याच्या पाया पडायला लावून धर्मांतर केलं अशी चुकीची बातमी पसरवण्यात आलेली आहे। आणि वस्तुतः अशा धर्मांतर कुठेही करता येत नाही, होत नाही, परंतु एकमेकांवरची खुन्नस काढण्यासाठी विनाकारण आमच्या धर्माला वेठीस धरायचं आणि आमच्या धर्माशी त्या गुन्ह्याचा बादनारायण संबंध जोडायचा या ज्या वृत्ती आहेत या मागील काही दिवसांमध्ये बळावत आहेत, त्याचा आम्ही निषेध करतो। आणि या तुमच्या माध्यमातून मी सगळ्यांना सांगू इच्छितो की असं कुठलंही धर्मांतर नुसतं पवित्र शास्त्राच्या पाया पडून किंवा पवित्र पाणी पाजून होत नाही। आमचे ख्रिश्चनांचे जे विधी आहे ती विधी हा परमेश्वराचा किंवा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करण्याची विधी आहे। धर्मांतराची विधी आमच्या पवित्र शास्त्रामध्ये किंवा कुठेही आमच्या समाजामध्ये नाहीत, हे मी निक्षून सांगतो। आणि असं कुणाचंही आमच्या समाजामध्ये सक्तीने धर्मांतर केलं जात नाही। श्रीरामपूरची ती परंपरा नाही किंवा महाराष्ट्राचं मी जबाबदारीने बोलतो की महाराष्ट्रामध्ये देखील कुठलंही चर्च सक्तीने कोणाचंही धर्मांतर करत नाही। मुळात धर्मांतर हा जो विषय आहे हा कलेक्टर साहेबांच्या अखत्यारीतला विषय आहे आणि धर्मांतर तिथेच होऊ शकतं। आम्ही चर्चमध्ये कोणाचंही धर्मांतर करत नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो। दुसरी गोष्ट, कुठल्याही आरोपींच्या संदर्भात तपास आणि शहानिशा केल्याविना ज्या बातम्या आलेल्या आहेत त्याचा देखील आम्ही निषेध करतो। मी तपास यंत्रणेला तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे लोक आमच्या धर्माचेच नाही, कुठल्याही चर्चचे मेंबर नाही, कुठलाही त्यांना धार्मिक अधिकार नाही, अशा लोकांना आमचे धर्मगुरू असल्याचे ज्या भासवलं जात आहे ते इथून पुढे बंद व्हावं या त्या दृष्टिकोनातून तपास केला जावा। आणि त्या लोकांना की ज्यांनी या खोट्या तक्रारी दाखल केलेल्या आहेत त्यांची देखील तपासणी व्हावी, त्यांचा देखील तपास व्हावा की हे हेतुपुरस्सररित्याने आमच्या समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र जे आहे ते त्यांनी बंद करावं। आणि इथून पुढच्या काळामध्ये जर समजा अशा चुकीच्या बातम्या येत असतील, जर समजा असे चुकीचे गैरसमज आमच्या समाजाच्या बाबतीत पसरवण्यात येत असतील तर आमचा समाज गप्प राहणार नाही। आम्ही कायदेशीर सनदशीर मार्गाने त्याचा विरोध करू आणि आम्ही त्या संदर्भात आंदोलन देखील करू। एवढंच बोलतो। धन्यवाद।